स्वागत आहे इंडियन कुकिंग चॅनलमध्ये. आज आपण एकदम मस्त अशी तिखट भाकरी बनवणार आहे. याला थालीपीठ पण बोलतात, पण आपल्या तिखट भाकरी जास्त बोलतात. तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि नवीन असेल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर या ठिकाणी आपण भाजी चिरून घेतलेली आहे आणि ती मस्त अशी वॉश करून घेतली आहे, कारण की भाजीमध्ये थोडीफार माती असून ती पूर्णपणे निघून जाते, त्यामुळे वॉश करून घ्यायची. त्यानंतर आपण या ठिकाणी थोडी हवरी घेतली आहे. हवरी आपल्याला त्या भाकरीच्या वरून लावण्यासाठी लागते. आणि आपण इथं वाटण्यासाठी हिरव्या मिरच्या, लसूण आणि जिरी आणि ओवा घेतलेला आहे. एकदम मस्त वाटून घ्यायचा आहे तो. हवरी आपण नंतर जास्त घेणार आहोत. त्यानंतर आपण पाहू शकता एकदम मस्त असं वाटून घेतलेलं आहे आणि ते 4 कांदे बारीक कापून घेतलेले आहे. आणि आपण इथं 2 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण 1 वाटी बेसन पीठ ॲड करणार आहोत. त्यानंतर आपण या ठिकाणी गव्हाचं 1 वाटी पीठ ॲड केलेलं आहे. नंतर आपण बाजरीचं पण यामध्ये ॲड केलेलं आहे 1 वाटी. आपण सगळे 1 वाटीच घेतलेलं आहे आणि ज्वारीचे 2 वाटी घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं 1 चम्मच हळद ॲड करायची आहे. त्यानंतर आपण केलेलं बारीक वाटण यामध्ये ॲड करायची. हिरवी मिरची, लसूण ते ॲड केल्यानंतर आपण यामध्ये थोडं पाणी मिक्स करून एकदम मस्त मळून घ्यायचे पूर्ण पीठ. थोडं मळल्यानंतर आपण यामध्ये कोथिंबीर पण लगेच केली तरी काय प्रॉब्लेम नाही. तर आपण या ठिकाणी कोथिंबीर ॲड करून घेत आहोत. त्यानंतर आपण एकदम मस्त मळून घ्यायचे आहे. आणि चवीनुसार आपण या ठिकाणी मीठ ॲड केलेलं आहे. तर आपण इथे 1 चम्मच मीठ ॲड केलेलं आहे. आणि एकदम मस्त असं मळून घ्यायचे. मीठ टाकल्यानंतर आपण यामध्ये कांदा पण ॲड करायचा आहे. पाहू शकता आपण कांदा पण ॲड करून घेतलेला आहे. आणि तसं पाणी लागून तसं पाणी ॲड करून मळून घ्यायचं आहे पीठ. 1 ते 2 मिनटात पीठ मळून होतं पूर्णपणे. पाहू शकता आपलं पीठ एकदम मस्त मळून रेडी आहे या ठिकाणी. तर हे बनवण्यासाठी आपल्याला एक सुती कापड लागणार आहे. तर आपण या ठिकाणी रुमाल घेतलेला आहे. तो एकदम असा ओला करून घ्यायचे आणि त्यावरून थोडं पाणी ॲड करायचं आणि थोडं पाणी ॲड करून अशा प्रकारे आपण थापून घेणार आहे. पाहू शकता असं पाणी लावून थापून घ्यायचं, म्हणजे पूर्णपणे जास्त जाड पण नाही राहत आणि पातळ पण नाही राहत. एकदम मापात थापून निघते, त्यामुळे अशी थापून घेऊ शकता तुम्ही. आणि फर्स्ट असेल तर थोडी बारीकच धरली तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि त्यावरून आपण हावरे ॲड करायचे आहे. अशा प्रकारे सगळीकडून हावरे लावून घ्यायचे. आणि एक साईड टाकल्यानंतर तव्यावर दुसऱ्या साईडने आपण हावरे लावली तरी काही प्रॉब्लेम नाही. तर तव्यावर टाकताना डायरेक्ट आपण रुमालाच उचलून टाकायचा, कारण की तुटण्याची थोडीफार शक्यता असते. त्याच्यामुळे अशा प्रकारेच टाकून घ्या तुम्ही. त्यानंतर थोडी वरून हावरे ॲड केलेली आहे. आणि 1 ते 2 सेकंदासाठी आपण यावर झाकण ठेवलं आहे, म्हणजे एकदम अशी शिजून निघते डायरेक्ट. भाजते. पाहू शकता एक साईड भाजलेली आहे पूर्णपणे. आता दुसऱ्या साईडनी ठेवलं तरी चालेल, झाकण नाही ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही. तर आपण 1-2 सेकंद लगेच पलटी मारून घ्यायची. पाहू शकता एकदम मस्त अशी रेडी आहे आपली या ठिकाणी भाकर. एकदम मस्त झालेली आहे आणि खूप टेस्टी दह्यासोबत खूप मस्त लागते. तुम्ही दुसऱ्या कोणत्या पण चटणीसोबत खाऊ शकता तुमच्या चॉईसनुसार. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली. आणि आपल्या चॅनल लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.